काही म्हणा, मेथीची भाजी म्हणले की तुमचा आवाज आपोआप वाढतो. अहो तुम्हाला सांगते, काल मी बाजारात गेले होते. अख्खा बाजार पालता घातला, पण मला कुठंच मेथी दिसली नाही. शेवटी येता येता कोपऱ्यावर त्या आजींकडे होती, तिथून घेऊन आले मग. हा अगं, मेथीच्या भाजीचा सीझन नाही ना, आणि त्यात पावसाळ्यात कुठं टिकते. पण तुला सांगतो रुपाली, आसगावला असताना पावसाळ्यात सुद्धा मेथीची भाजी खायला मिळायची. ते फक्त विना काकामुळे. अहो काय झालं, अचानक तुमचा चेहरा असा पडला? रुपाली, आपण इथे असं एकटे राहतोय याचं तुला काहीच वाटत नाही का? हो, असं कसं म्हणता तुम्ही काहीच वाटत नाही? मलाही वाटतं ना, पण ना हे सगळं त्या अपर्णामुळे झालंय. मला तर तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. रुपाली, कुठून द्वेष भरलाय का तुझ्या मनात अपर्णाबद्दल एवढा? आणि काय हवंय तुला नेमकं या ठिकाणी? माझं सोडा, पण तुम्हाला काय झालं अचानक असं एवढं चिडायला? माझी म्हणावी तशी फक्त दोन माणसं आहेत या जगात, विनय काका आणि अर्जुन. आणि त्यांच्यापासून पण मी दुरावलोय आता. याला सुद्धा कारणीभूत ती अपर्णाच आहे. तसं असतं ना तर आपण आनंदी आणि ती दुःखात असते, पण तसं नाही. बेवारशासारखे आपण एकटे पडलोय आणि अपर्णासोबत संपूर्ण कुटुंब आहे, संपूर्ण कुटुंब. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? रुपाली प्लीज, आपण हा राग सोडून सगळे एकत्रित आनंदानं राहायला जाऊया ना. अहो पण हा निर्णय तुमचाच होता ना, तुम्ही मला इकडे घेऊन आलात. हो, मी विनय काकाला भेटायला गेलो ना तेव्हा त्याला पण म्हणालो, मन आणि मत जुळल्याशिवाय उमरानं ओलांडलेलाच बरा. आणि तुला इकडे घेऊन आलो म्हणजे मला वाटलं होतं की वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल, पण काहीच ठीक होत नाही. मला पैसा जमीन काही नको, मला आपली माणसं जपायची आहेत. अहो काय बोलताय तुम्ही? हे आपला त्या घरात किती अपमान झालेला आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो, पण त्याला कारणीभूत आपणच आहोत ना. अपर्णा आणि अर्जुन एकत्र येऊ नयेत म्हणून नको त्या गोष्टी कुणी केल्या. अच्छा, म्हणजे आता तुम्हीच फक्त राहिला होतात मला दोष द्यायचं? मी दोष देत नाहीये रुपाली, पण मला सांग, अमोल शिवाय आपलं काय भविष्य आहे? मग का राग डोक्यात ठेवायचा आपण? हो, कारण मला अमोल विषयी राग नाहीच आहे. मला फक्त त्या अपर्णाचा प्रॉब्लेम आहे. एकटेपणा मरणापेक्षा पण वाईट असतो हे कळून सुद्धा तुझ्या डोक्यातनं राग जात नाहीये. याचंच नवल वाटतंय मला. कॉलेजमधून आलं की असं एकटं जेवावं लागतं, आपलं असं कोणीच नाही अशी भावना होती. हे बघा, काही झालं तरी मी त्या घरी येणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, अहो जेवण? भूक सहन होईल मला आता, पण माझ्या माणसांचा दुरावा नाही सहन होत. तर तुम्हा नवरा बायकोंना काय किंमत राहणार अगं या घरात? अहो रुपाली ताई, आता तुम्हीच मला सांगा, मी करू तरी काय करू? ए बाई, तू काय करायचं आणि काय करायचं नाही हे काही मी तुला सांगणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घे, अपर्णा आणि भाऊजी जर असेच एकत्र राहिले ना तर तुझं या घरात काहीच चालणार नाही. अहो रुपाली ताई, पण आपण प्रयत्न केलेच ना त्यांना वेगळं करण्याचे, पण ते सगळे आपल्यावरच उलटले ना मोना. आणि हे बघ, तुला तुझं आणि तुझ्या मुलांचं भविष्य जर चांगलं हवं असेल ना तर त्या दोघांना वेगळं कर. ठीक आहे, म्हणजे मी प्रयत्न करते, पण ते छोटे सरकार एक आहेत ना, अहो ते असं सगळं करू देतील मला नाही वाटत. हे मोना, अगं एवढी मोठी घोडी झालीस ना तू, आणि एवढ्या लहान मुलाला घाबरतेस? तू जर आत्ता घाबरलीस ना तर उद्या तुझी मुलं तुला घाबरणार नाही. आणि तुला घरात आदर हवा असेल ना तर मी जे काय बोलले ना त्याचा नीट विचार कर. हा? हो रुपाली ताई, पण आदर मिळतो मला या घरात. अगं बाई मोना, असला उसना आदर काय कामाचा आहे? हा? आणि हे बघ, ते दोघं तुला असेच राबवून घेत राहणार? काय करताय तिकडे तुम्ही? अहो ते रेंज नाहीये ना घरात म्हणून फोन करायला आली. काय तुम्ही असं एवढ्या रातचं इकडं असं एकट्या पोरीने हिंडू नये. चला मला घरात. हो हा, चला. हो. हा. रुपाली, अगं ते हे घ्या रुमाल. तुम्ही किती माझ्यावर रागवला ना तरी माझ्याशिवाय तुमचं पान हलत नाही हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याचा फायदा घ्यायचं ठरवलंयस का या ठिकाणी?
काय बोलताय तुम्ही हे? अहो तुमच्यासाठी मी जे करते ते मनापासून करते, इच्छेने करते माझ्या. जबरदस्ती किंवा जबाबदारी म्हणून नाही करत मी हे सगळं. ठीक आहे, मग माझं ऐक. अपर्णावरचा राग सोड. हे बघा, मागच्या दिवसात जे काही घडून गेले त्यानंतर तुम्ही म्हणताय ते खरंच माझ्यासाठी अवघड आहे. पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन. रुपाली, मला माहिती आहे तुलाही या घरातला एकटेपणा रितेपणा नाही सहन होते, पण त्यासाठी आपल्याला आपली माणसं पुन्हा जोडावी लागतील. हे बघा, मला फक्त तुम्ही आनंदी पाहिजे. पण तुम्ही जे काय बोललात त्याबद्दलचा माझा निर्णय मी तुम्हाला काल सांगितला. रुपाली, अगं तुला अमोलची पण आठवण येत नाही का? अगं मी तिकडे होतो ना तेव्हा घरी नसायचो जास्त, पण कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी अमोलचा जो सहवास मिळायचा ना त्याची सवय झाली आहे मला. कळतंय मला, आणि मलाही आठवण येतेच की अमोलची. पण आपण परत जर त्या घरी गेलो ना तर आपला अपमानच होईल. नाही नाही, मी बोलेन त्यांच्याशी, कुणी अपमान करणार नाही आपला. मी आजच अर्जुन आणि विनय काकाची गाठ घेतो. मला शंका वाटते, पण तुमच्यासाठी मी माझा निर्णय बदलायला तयार आहे. थँक्यू रुपाली. पण मला अजूनही वाटतं की ती लोक आपल्याला घरात नाही घेणार, कारण मी जे वागली आहे ते त्यांच्या लेखी चुकीचंच आहे ना. हो, पण तिकडे अमोल आहे ना, आणि मला अमोलसोबत राहायचं आहे रुपाली. मी आजच विनय काकाला आणि अर्जुनला सांगतो. ठीक आहे. येतो मी.